उज्ज्वल भविष्याची सुरुवात आता वांबोरीतून। नन्हे इंग्लिश मीडियम मान्यताप्राप्त स्कूल वांबोरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आपल्या पाल्याला दर्जेदार इंग्रजी शिक्षणाची सुवर्ण संधी। तसंच संस्थेत शिक्षक भरती सुरू असून अनुभवी उमेदवारांना विशेष प्राधान्य। कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण। संस्थेत ड्रायव्हर भरतीही सुरू आहे। गाडी सोबत आल्यास अधिक प्राधान्य। कामासाठी जोडपा हवाय। राहण्याची मोफत आणि उत्तम सुविधा। आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 91 58 59 69 09 आणि दुसरा संपर्क क्रमांक 78 75 49 89 15। नन्हे इंग्लिश मीडियम स्कूल वांबोरी, शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याचा अतूट विश्वास। राहुरी तालुक्यात कोल्हार खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सोमवारपासून गावातच आमरण उपोषण सुरू केलंय। ग्रामपंचायतीच्या कारभारातील कथित अनियमितपणा, अपूर्ण विकास कामं आणि पाणी टंचाईच्या प्रश्नांमुळे ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। उपोषणकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात दत्तनगर गावठाण दलित वस्ती तसेच गावातील रस्ता काँक्रिटीकरणाच्या अपूर्ण कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। संबंधित रस्त्यांची कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावी अशी मागणी सुद्धा यात करण्यात आली आहे। याशिवाय 1 नोव्हेंबर 2025 ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत ग्रामपंचायतीकडे जमा झालेल्या सुमारे 19 लाख रुपयांच्या घरपट्टी आणि पाणीपट्टी निधीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। गावात 10 ते 10 दिवसांनी पिण्याचं पाणी मिळत असल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। पाणी पुरवठ्याचा प्रश्न तातडीनं सोडवण्याची मागणी सुद्धा आंदोलनकर्त्यांनी केली आहे। तसंच गावातील घनकचरा व्यवस्थापन व्यवस्था प्रभावीपणे राबवणं। सन 2023 ते 2026 या कालावधीत ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या सर्व टेंडर प्रक्रियेची तसंच बांधकाम पुस्तिका कलम 251 अंतर्गत झालेल्या कामांची निपक्ष चौकशी करावी अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या। ग्रामपंचायत सदस्य प्रकाश भाऊसाहेब शिरसाट, दिग्विजय अनिल शिरसाट, दिलीप शंकरराव कानडे, नितीन जगन्नाथ भोसले यांच्यासह ग्रामस्थांनी हे आमरण उपोषण केलं। यावेळी तनपुरे कारखान्याचे माजी संचालक महेश पाटील, भाऊसाहेब पाटील लोंढे, दीपक पाटील, प्रकाश पाटील, अनिल पाटील, विमल भोसले, बबन शिरसाट, सदानंद शिरसाट, रंगनाथ गाढे, चेतन शिरसाट, धनंजय शिरसाट, दत्ता शिरसाट आदी उपस्थित होते। खुर्द ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य सर्व उपोषणाला बसलेलो आहे। आमच्या प्रमुख मागण्या या गावठाण दलित वस्ती इथे दलित वस्ती निधी अंतर्गत काम करून लवकरात लवकर करून घेणे। 1 नोव्हेंबर 2025 ते 30 जानेवारी 2026 कालावधीत आम्हाला घरपट्टी व पाणीपट्टी सुमारे 19 लाखाचा निधीचा गैरवापर निधीची चौकशी करण्यात यावी। गावामध्ये 10 दिवसाला पाणी येत नाही, याची लवकरात लवकर व्यवस्था करण्यात यावी आणि एवढीच आमची मागणी। बस या लवकरात लवकर या मागणीची चौकशी करून आणि प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी एवढं बोलताना थांबतो। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।